नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर हिवाळ्याचा सीझन आहे मंडळी आता. तर मग बघा मार्केटमध्ये भरपूरशा प्रमाणात आता पालेभाज्या ह्या अवेलेबल होतात. त्यामध्ये कोथिंबीर ही भरपूर प्रमाणात आता अवेलेबल असते. तर बघा आपण आज कोथिंबीर वडी कशी बनवायची, पण त्याआधी ती खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण काही टिप्स ट्रिक्स वापरलेल्या आहेत. त्या कशा पद्धतीने आपण ही कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता हा शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपली किती छान अशी खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी दिसते. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आता साहित्य पाहूयात. बघा आपण अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण तीळ घेतलेला आहे, पांढरे तीळ आहेत ते. त्यानंतर आपण बघा एक छोटी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चिंच आणि गूळ ह्याचा हा कोळ आहे. आपण छोटासा तुकडा आपण आल्याचा घेतलेला आहे. 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे तिखटवाली मिरची आहे तर आपण 3 घेतलेल्या आहेत. आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ही आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. एक जोडी कोथिंबीर आहे. चला तर आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊयात. बघा मिरची घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर आता लसूण घालूयात. अद्रक घेतलं. त्यानंतर आता आपण जिरं घेणार आहोत आणि हे थोडंसं असं जाडसर असं भरड करून घ्यायची ह्याची. हे वाटून घ्यायचं मिक्सरला. बघा असं जाडसर आपण वाटून घेतलं मिक्सरला. मोठ्या ताटामध्ये आपण आता ते कोथिंबीर पूर्ण ओतून घेणार आहोत. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. त्यानंतर आपण बघा आता हे मिक्सरला वाटलं होतं ते आपण आता त्यामध्ये घेणार आहोत. तीळ घालूया. बेसन पीठ घालून घेऊयात. तीळ थोडी जास्तीच घालायची म्हणजे क्रिस्प छान असं आपल्याला खमंग अशी लागते कोथिंबीर वडी. तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ ह्यासाठी की कुरकुरीत होते मग कोथिंबीर वडी. त्यानंतर बघा आपण ही मिरची घातलेली आहे तर आपण 1 चमचा तिखट घालणार आहोत. अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे. आणि हे आपण थोडंसं आंबट आणि असं गोड अशी आपल्या कोथिंबीर वडीला चव येण्यासाठी आपण हे चिंचेचं आणि गुळाचं पाणी केलेलं होतं तर आपण ते घालणार आहोत. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. आता हे सगळं आपण आता एकत्र करून घेऊया. आता त्या पाण्यामध्येच आपण शक्यतो पहिलं भिजून घ्यायचं. लागलं तर थोडं वरतून 2-1 चमचे आपण छोटा चमचा असतो ना ते 2-1 चमचे आपण पाणी घालणार आहोत. त्यानंतर आपण तेल घालून घेऊयात. शक्यतो कोथिंबीरच्या पाण्यामध्येच ते भिजून घ्यायचं. लागलंच वरतून तर थोडंसं पाणी घालायचं. बघा आता आपण हे कोथिंबीरचं हे तयार करून घेतलेलं आहे पूर्ण. त्यानंतर आपण आता एका प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत. त्यावरती आपण आता तीळ घालणार आहोत. तुम्ही चाळणीमध्ये पण हे स्टीम देऊ शकता. तर मी कोथिंबीर वडी पाडणार आहे यावेळेस. तर त्या कोथिंबीरच्या वड्या आपण बघा आता हे कोथिंबीरचं जे आपण तयार केलेलं आहे ना ते आता ह्यावरती थापून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपण पूर्ण हे थापून घेतलं आणि आता वरतून आपण तीळ घालूया. तीळ ही जास्त प्रमाणात थोडी घालायची. तुम्ही स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण स्टीम दाखवू शकता. चाळणी असेल चाळणीमध्ये पण स्टीम. मी थोडंसं आता ह्यावेळेस वड्या पाडायच्या आहेत म्हणून मी प्लेटमध्ये करणार आहे. अशा आपण थोडा प्रेस करून घेऊया तीळ. त्यानंतर बघा आता हे आपण पाणी ठेवलेलं आहे उकळायला. आता हे आपण वरती ठेवून देऊया आणि 15 ते 20 मिनिटं आपण ही स्टीम देऊन घेणार आहोत.
बघा आता हे आपलं झालं आहे की नाही ते ओळखण्यासाठी बघा आपण सुरी घालणार आहोत त्यामध्ये. तर सुरीला ते चिपकत नाही आहे सारण, म्हणजे नक्कीच आपलं ही कोथिंबीर वडी छान आतून शिजलेली आहे, छान स्टीम झालेली आहे आतून. बघा आता ह्या वड्या किती छान पडलेल्या आहेत. तर आपण शालो फ्राय करणार आहोत कोथिंबीर वडी, तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर आपण आता हे शालो फ्राय करून घेऊया कोथिंबीर वड्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा, आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुमची रेसिपी कशी झाली ना ते पण मला कमेंटद्वारे सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा. अशाच नवनवीन सोप्या स्वादिष्ट हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मंडळी, आपली कशी छान अशी शालो फ्राय होते कोथिंबीर वडी. बघा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. किती खमंग आणि अशी कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. चला तर मंडळी, खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.